एका गावात लाडू आणि जिलेबी नावाची गरीब नवरा बायको जोडी राहत होती. त्यांच्याकडे शेती आणि 2 बैल जोडी होत्या. एके दिवशी त्यांच्या घरी खरा-खुना पाहुणा आला. जिलेबीने त्याचे स्वागत करून म्हणाली, तुम्ही शेतात जा, तिथे लाडू आहेत. हे ऐकताच पाहुण्याच्या तोंडाला पाणी सुटले. वाह, शेतात जाऊन लाडू खायला मिळणार. खुशीत तो शेताकडे निघाला. शेतात लाडू म्हणजे नवरा पाहुण्याला पाहून खुश झाला आणि म्हणाला, या पाहुणे या, आता जेवणारच होतो, चला आपण दोघे सोबत जाऊन जेऊया. लाडूने डबा उघडला. त्याच्यात तेल, चटणी, कांदा, भाकरी. दोघेही मुकाट्याने जेवण केले. काही न बोलता पाहुणा मुकाट्याने खाल्ला. जेवण झाल्यावर निवांत बसले. नंतर लाडू पाहुण्याला म्हणाला, चला आता घरी जाऊया, तिथे जिलेबी आहे. जिलेबी? पाहुण्याने विचार केला. शेतात लाडू मिळाले नाहीत तर काय झालं, घरी जाऊन पोटभर जिलेबी खायला मिळणार, हे विचार करत निघाला. घरी आल्यावर जिलेबीने त्याला चहा करून दिला. तेवढ्यात लाडू पण शेतातून आला. 2 बैल जोडी घेऊन आला होता. अचानक 2 बैलजोडीतील एक बैल निसटला. त्याचे नाव पाहुणा होते. तो म्हणाला, जिलेबी, पाहुण्याला पकड, मी चाबूक घेऊन येतो. हे ऐकताच खराखुरा पाहुणा घाबरून गेला. तो मनात म्हणाला, इथे न लाडू मिळाले ना जिलेबी, मात्र मार नक्की मिळणार. आणि तो तिथून सरळ धूम ठोकून पळून गेला.